बाहेर कुठं जायचं म्हटलं तर पावसाचं आगमन पहिले होऊन जातं आणि आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये दर्शनासाठी. कारण की दिवसभरापासून पण पाऊस होता. म्हटलं रात्री जाऊ, रात्री पाऊस कमी होईल, पण बापरे! रात्री तर खूपच जास्त पाऊस झाला. तरी आम्ही न थांबता घरी म्हणजे घरात पण बसून काय करणार म्हणून म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे लवकर झालेला होता. म्हटलं चला मंदिरातच जाऊन येऊया. आमच्या घराजवळच एक मंदिर आहे, म्हणजे खूप मोठं मंदिर आहे हे तुळजाभवानी मातेचं. आणि आम्ही गेलो होतो. ताई तर बिना चप्पलच्याच येत होत्या, कारण की त्यांचे 9 दिवसाचे उपवास चालू आहे. त्यानंतर मंदिरामध्ये पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता इथं इतकी गर्दी होती ना मंदिरामध्ये की खूपच. आणि इथं बघा देवीचं काय असतं ते सिंहावरती काहीतरी शेला वगैरे म्हणतात की पालखी म्हणतात, तर ते काढलेलं होतं. भजन वगैरे चालू होते. खूप सारी गर्दी होती. आम्ही पण त्याचे दर्शन घेतलं आणि आम्ही बरोबर आरतीच्या वेळेसच गेलो होतो. त्यामुळे बरं पण वाटत होतं, कारण की आपण तर नेहमी काय असं मंदिरांमध्ये जाणं होत नाही आपलं. काहीतरी आपल्यासोबत आपल्या लेकरांना पण, आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर तो खूप मन प्रसन्न झालं होतं. आणि माझ्यासोबत पिल्लू पण बघा एकदम खुश झालं होतं, कारण की तिला पण असं बाहेर फिरायला खूप आवडतं आणि अशा आरतीच्या वगैरे ठिकाणी नेल्यानंतर ती पण खूप खुश होऊन जाते. तर बघा याच्यावरती ते काढलेलं असतं, शेला म्हणतात की काय, ते तर काही सांगता येणार नाही. तर बघा असं हे मंदिर खूप मोठं आहे आणि तुळजाभवानी मातेचं, आणि नवरात्रामध्ये तर इथे एवढं प्रसन्न वाटतं ना, तर खूपच. आम्ही प्रसाद वगैरे घेतला, थोडासा आराम केला, म्हणजे तिथं बसलो होतो आम्ही. आणि हे बघा आरामासाठी ठेवलेलं असतं असं म्हणतात. आम्ही त्याचे दर्शन वगैरे घेतले होते सिंहाचे, कारण याच्यावरतीच ती मिरवणूक काढली. ते माझं पिल्लू बघा मंदिर दिसलं म्हणजे तिला तर एवढे आवड आहेत ना, बोलते माझा व्हिडिओ कर मम्मी, मी दर्शन घेते. मग तिचे दर्शन वगैरे घेऊ दिलं, तिला व्हिडिओ बनवला आणि आरती चालू झाली होती. त्यानंतर आम्ही आरती केली नाही बघा. असा होता आमचा आजचा दिवस.